नमस्कार, मी आनंद पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता. विरार वाहतूक शाखेतून माहिती अधिकारात काही वाहन क्रमांक मिळवले होते. त्या वाहन क्रमांकांची जेव्हा मी केस स्टडी केली, त्या केस स्टडी मधून असं निदर्शनास आलं की विरार वाहतूक शाखेतील काही पोलीस हवालदार अनेक वाहनं जप्त करतात, पण ती जप्त केलेली वाहनं गोडाऊन पर्यंत पोहोचवतच नाहीये. मग ती वाहनं काय केली जातात, मग ती परस्पर विल्हेवाट लावली जातात की लाच स्वरूपामध्ये पैसे खाऊन सोडून दिली जातात, हे आता त्याचं उत्तर तेच लोक सांगू शकतात. त्या संदर्भात मी अनेक तक्रारी दाखल केल्या, अनेक माहिती अधिकार अर्ज दाखल केले. तेव्हा त्या लोकांनी ते पुरावे मिटवण्यासाठी अनेक वाहने जे गोडाऊनला उपस्थित नव्हती ती वाहने रिलीज करायचं, बोगस रेकॉर्ड करण्याचा त्यांनी विडा उचलला. आणि त्या पद्धतीने आता काही वाहनं चिंचोटी वाहतूक शाखेतून भरत मुंडे यांनी अधिकार नसताना बेकायदेशीर रिलीज केली, तर रमजान खान यांनी रात्री 11 ते 12च्या दरम्यान व 3 तारखेला रमजान खानची साप्ताहिक सुट्टी असताना त्या दिवशी अनेक वाहनं त्यांनी रिलीज केलेली आहेत आणि रेकॉर्डमध्ये फेरफार केलेला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत मी अनेक तक्रारी केलेल्या आहेत 3 महिन्यापासून. या तक्रारीवरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा यांना पाठीशी घालत आहेत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की याची सखोल चौकशी करून या संबंधितावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. आणि ही जप्त केलेली वाहनं अद्याप पण रस्त्यावरती चालत आहेत असं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्याबाबतचे काही वाहनांचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. माहिती अधिकारामध्ये त्यांनी माहिती सुद्धा अशी दिलेली आहे की अनेक वाहनं गोडाऊनला जमा केलेली नाही आहेत. त्यामुळे या संबंधितांची सर्वांची सखोल चौकशी होऊन कठोरात कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.